नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. विद्या अर्जित करणे हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवा. दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. तर 24 वर्षाच्या सेवेत नामदार संजय राठोड यांच्यासारखा लोकनेता बघितला नसल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे प्रतिपादन. व कमी गुण असताना सुद्धा ध्येय ठेवल्यास यश प्राप्त होते, उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा यांचे प्रतिपादन. दिग्रजच्या अंबिका जिनिंग मध्ये विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांचं प्रथम, द्वितीय, तृतीय व शेवटचं कर्तव्य म्हणजे फक्त आणि फक्त विद्या अर्जित करणे हेच होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिला. शिवसेना दिग्रजच्या वतीने नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून अंबिका जिनिंग येथे वर्ग 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक 14 जुलै रोजी कौतुक सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे बोलत होते. शिक्षण सोडून विद्यार्थी मोबाईलच्या प्रचंड आहारी गेलेत. नशा व मादक पदार्थ तसेच वाईट चालीरीतीमध्ये अनेक विद्यार्थी तल्लीन होतात. आई वडिलांना अपमानित करण्याचा प्रकार होतोय. इतर राज्याच्या तुलनेत टॅलेंट असताना सुद्धा विदर्भाचे विद्यार्थी मागे का राहतात, याबाबत अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्यावर स्तुती सुमने उधळताना नामदार संजय राठोड यांचे कार्य रात्री 2 वाजेपर्यंत चालतात. विद्यार्थ्याकरिता तसेच नागरिकांकरिता अहोरात्र झटणारा नामदार संजय राठोड यांच्यासारखा लोकनेता आपण आपल्या 24 वर्षाच्या सेवेत बघितला नसल्याचे सांगून नामदार संजय राठोड यांनी केलेल्या अनेक कामांचा त्यांनी उल्लेख केला. तर उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की 10वी किंवा 12वी मध्ये जास्त गुण घेतल्यानेच उच्चस्थ पदापर्यंत पोहोचता येते. या भ्रमात न राहता 50% गुण मिळवणारा विद्यार्थी सुद्धा मेहनतीने उच्च पदापर्यंत पोहोचतो असे म्हटले. या कार्यक्रमामध्ये नामदार संजय राठोड यांच्या हस्ते 10वी व 12वी मध्ये 75%पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करून भेट वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थी व पालकांची कार्यक्रमस्थळी अलोट गर्दी होती. उपस्थित या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नामदार श्री संजय भाऊ राठोड, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, आयोजक, या पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक आणि मातृशक्ती आणि सर्वात शेवटी ज्यांचं कौतुक करण्यासाठी आलो ती तरुणाई, सळसळत्या रक्ताच्या तरुण मित्रांनो, मी ओरडणार नाही, परंतु मला संधी दिली आणि पोलीस तसा स्वार्थीच असतो. म्हटलं स्वार्थ साधून घ्यायचा, बोलून घ्यायचं. सर, पोलीस खात्यात काम करताना मी समाजाचा फार जवळून अभ्यास करतो. समाजामध्ये फार पॉलिटिकल लोक असतात, पत्रकार असतात, गरीब असतात, क्रिमिनल असतात. तो आहे तरुण वर्ग, आणि तो तरुण वर्ग ज्या आपण परिसरात आहोत त्या परिसरातील तरुण वर्ग हा अत्यंत भरकटलेला, अशांत, बेचैन, व्यसनाधीन, टेक्नोसॅव्ही म्हणण्यापेक्षा मोबाईलचा ऍडिक्टेड असं म्हटलं स्वागत होणार नाही. कारण की रोज त्याच गोष्टीशी आमचा संपर्क येतो आणि जवळून अभ्यास होतो की काय समाज चाललाय कुठं. काल परवा माझ्याकडे एक रात्री 12 वाजता महिला आली आणि रिपोर्ट द्यायला आली. रात्री 12ला पोलीस स्टेशनला कोणी खुशी देत नाही, सहज येत नाही, दुखी असते म्हणून येते, अडचण असते म्हणून येते, आणि सर माझ्या मुलाचा रिपोर्ट द्यायचा आहे, एकूण ते मुलाचा रिपोर्ट द्यायचा आहे. म्हटलं झालं काय मावशी? तर म्हणे सर खाऊ तर घालत नाही, मी कशी तरी माझा उदरनिर्वाह, माझा पोट भरते, वेगळी राहते. आता पिऊन आला आणि आता मला मारतो, लाथ मारतो आणि आता हिस्सा मागतो. मग विचार करतो की कुठं गेला आमचे संस्कार आणि हा वारस कसा झाला, हा लाल कसा झाला, हा याला याच्या आईची पण चिंता नाही,
हा समाजाचा उपयोगी असू शकते. मन हेलावून सुटते हे काय चाललंय, काय कुठंतरी घडी विस्कटलेली आहे. शिक्षण संस्थेवर दोष देतो, समाजावर दोष देतो, इतरांना दोष देताना आजचा तरुण वर्ग दिसतो. स्वतः काय करतो याची काही चिंता नाही त्याला. काय करतो पदार्थ नाही त्याला. एका 10,000 रुपयाच्या मोबाईल साठी तो आई वडिलांशी भांडतो, मोबाईल द्या. जेवण नसलं तर चालते. एक उदाहरण आहे, नाव नाही सांगत. 60,000चा मोबाईल दिला वडिलांनी, वडील 10,000 रुपये महिन्यानं कुठेतरी काम करतात. त्याच्या पालकाकडे नाही, त्याच्याकडे नाही. माझ्याकडे या तरुणांना इकडे हे मोबाईल दिला, एवढं टेक्नॉलॉजी दिली, त्याचा वापर कसा करायचा याचं मात्र नॉलेज नाही, याच्यावर कोणताही कंट्रोल नाही. एक नाही मी असे 100 उदाहरणं सांगू शकतो. रोज चालत एक मुलगा मुंबईत आणला आहे. रात्रीपर्यंत ज्या गोष्टी पाहायच्या नाही त्या पाहत होता. वडिलांनी पाहिलं, त्याला मारलं, निघून गेला मुंबईला. त्याला आम्ही रिटर्न आणलं. समाजातले मोहल्ल्यातले म्हणा ते मुलं असे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देताना दिसतात. मग बाकी मुलांकडे बुद्धी कमी आहे का? तर बिलकुल नाही. मी माझं उदाहरण देतो. मी जेव्हा लागलो PSI झालो 2006ला, ट्रेनिंगला गेलो. 11 जिल्ह्याचे 60 PSI होतो विदर्भातले, आणि सोलापूरचे एकट्या जिल्ह्याचे 60 PSI. म्हटलं का आम्हाला विदर्भाच्या लोकांना बुद्धी कमी आहे का काय? बिलकुल नाही. टॅलेंटच टॅलेंट आहे. लेकिन म्हणजे काय म्हणतात ना, एखादा अमृत बीज आहे आणि ते डांबर रोडवर टाकलं, कुठे आहे उसका फायदा नाही होऊ. त्याला ते वातावरण निर्मिती झाली पाहिजे. त्या वातावरणाचं त्या बीजनं तरच ते बीज आपल्याला काय काय गोष्टी करता येतील त्या करण्यासाठी रात्रंदिवस म्हणजे आपले 2-2 वाजेपर्यंत मीटिंग असतात आणि प्रत्येकाला ऐकून घेतात, प्रत्येकाचा अर्ज घेतात आणि असा फॉलोअप घेतात. मी दुसरे मिनिस्टर 24 वर्ष नोकरीला झाले. मी सर आहे म्हणून सरांची सुट्टी करतो असं पण नाही, पण ही रियालिटी आहे. पण हे रियालिटी तुम्हाला समजली पाहिजे की आपल्याकडे लोकनेता असल्यावर सुद्धा आम्ही त्याचा फायदा घेत नाही. एवढी मोठी ई लायब्ररी काढली, जाऊ लागली, मदत करतायत. आता 250 लोक निवड केली IAS ची, आणि एका या जिल्ह्यात या तालुक्यातला. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.